जनमानसांचे. विराजमान झाले. काल प्रचंड जंगी स्वागत अगदी अहिल्यानगर शहरामध्ये ज्यावेळेला बायपास चौकामध्ये पुण्या मार्गाने जसं आले त्यावेळेसपासून तो इथे येऊसपर्यंत फटाकड्यांची आतिषबाजी प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, प्रत्येकाच्या डोळ्यावरती आपल्याला एक वेगळा आनंद आणि एक चांगलं समाधानाचं भाव आपल्याला पाहायला मिळतो. पण हे पाहत असताना आम्ही देखील काल त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आणि सहभागी झाल्यास आम्ही पाहिलं प्रत्येकाच्या एक मनामध्ये एक वेगळा आनंद होता आणि आज तो आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये देखील निश्चित रूपाने या ठिकाणी आहे. कारण की आज अनेक लोकांनी फार इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचाही वाचला नसेल, फार इतिहास धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचाही वाचला नसेल, पण ज्या ज्या वेळेला काही मालिका येतात, चित्रपट येतो, कुठं मोबाईलवरती एखादा छोटा रील येतो, पुढे काहीतरी एखादी छोटं काहीतरी वाक्य येतो म्हणून वाचतो आणि वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे सुद्धा विचार त्यावेळेस त्यांनी मांडलेले. पण आज ज्या व्यक्तीचा म्हणजे ज्यांना आज आपण या भारतामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्यात पहिली पदवी जर धर्मवीर कोणाला मिळाली असेल तर हे संभाजी महाराजांना मिळाली आणि त्याचं कारण देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. चित्रपटामध्ये काही भाग वादग्रस्त होऊ नये, न्यायालयामध्ये जाऊन काही अडचण प्रोड्युसर डायरेक्टर यांना होऊ नये म्हणून सुद्धा ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे बराच भाग त्याच्यामधला कट केला गेला. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो उद्या भविष्यामध्ये कुणी एखादा चित्रपट जर काढणार असेल आणि तो वस्तू दाखवत असेल तर त्यावेळेला अनेक शिवभक्त माझ्यासारखे सुद्धा काही शिवभक्त आम्ही त्याला सांगू की जर केस होणार असेल तर आमचं त्याच्यामध्ये प्रोड्युसर काय डायरेक्टर नाव टाक, पण वास्तविक पिक्चर बनव, त्याच्यामध्ये कुठलाही भाग करतो कारण ती काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं की बाहेरून कुठेतरी दहशतवादी यायचे, बाहेरून येऊन या ठिकाणी आपल्याकडे काही ना काही घटना घडवायची. 93चा आजही भारतामध्ये सगळ्यात पहिला दहशतवादी हल्ला झाला हा 93च्या काळामध्ये. पूर्वी इंग्रजांच्या विरोधामध्ये बऱ्याच वेळा छोटे मोठे बॉम्बस्फोट आपल्या भारतीय लोकांनी इंग्रजांच्या वर केले, पण तो दहशतवादी नव्हता, तो भारतासाठी होता, भारताला भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की आता बाहेरचा कुठलाही अतिरेकी मोहिते साहेब येण्याची आवश्यकता राहिली नाही. आता आपल्यातले चिता असणारे, आपल्या बाजूला बसणारे लोक आज तुम्हाला सांगतोय दहशतवादी तयार झाले आणि दिल्लीची नुकतीच घटना घडलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एखादा सांगतो की अमुक अमुक माझा मित्र आहे, हा याचं नाव पठाण आहे, याचं अमुक नाव आहे, याचं तमकं नाव आहे आणि हा एक इंजिनियर आहे, हा डॉक्टर आहे. अशा लोकांना मी सांगतो दिल्लीमध्ये घटना झाली भागवतची, सगळे लोक असेच होते, सगळे लोक डिग्री होल्डर होते आणि हे काही बाहेरून आला होता. सगळे या भारत भूमीमध्ये जन्म घेतलेले भारताच्या विरोधामध्ये मानसिकता असणारे लोक होते. फक्त जन्म भारतात झाला पण या औलादी औरंग्याच्याच असाव्यात असं आज तिथं त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालेलं आहे. म्हणून अशा लोकांना या ठिकाणी आलं पाहिजे. त्या लोकांनी इथं धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे 4 जरी ओळी आपण वाचल्या तरी आपल्या देशाबद्दलची भावना ही आपल्या लक्षात येईल. या शूरवीर योद्ध्यांनी कशा करता हे सगळं केलं, हे कुठल्याही सत्तेच्या गादी करता नव्हतं. हे फक्त आणि फक्त की प्रत्येकाच्या माथी म्हणजे जो हिंदू असेल प्रत्येकाच्या माथी कुठतरी जर भविष्यामध्ये जर टिळा राहायचा असेल तर ह्या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याचं काम केलं. की आज अनेक लोक सांगतात काही काही वेगळे व्याख्यान असतात, आता ते त्याचे प्रत्येकाचं मत वेगळं असतं. मी अनेक वेळा सांगत असतो मतामध्ये सांगतात ते व्यक्त करत असताना, भावना व्यक्त करत असताना की शिवाजी महाराजांबरोबर सैन्यामध्ये सगळेच लोक ठीक आहे, तुझा इतिहास त्याच्यावर अनेक वेळा वादन झालेले आहे. कुणी पुस्तक लिहिले, कुणी वेगळं लिहिले, त्याचे घरं फोडले, त्याच्या घरात घुसले, त्याला मारलं, त्याचे पुस्तक जाळले, केसेस झाले, सगळं घडलं. पण इतिहास एवढा लक्षात ठेवायचा, हे दोन्ही जे असतील छत्रपती त्यांचं युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो कोणाबरोबर झालं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हे विसरता कामा नये. इतिहास काय आहे तर इतिहास एवढा लक्षात ठेवायचा, युद्ध कोणाबरोबर झालं लक्षात ठेवायचं. पण आजही 2025 जरी असलं तर युद्ध आपलं तुम्हाला सांगतो आपल्या आपल्यात कोणाशीच नाही. युद्ध फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो
छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विरुद्ध, या विचारधारेच्या विरुद्ध कोण असेल तर भारतामध्ये करणारे आज हे जिहादी जे काही वळवळ सुरू झालेली आहे, या डॉबरमॅनच्या अवलादी झालेल्या आहेत. हेच लोक तुम्हाला आपल्याला आजही तुम्हाला सांगतो आपल्या विरोधात. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.